Hello students, we were studying the lesson number 7, the glimpses of India, and from this lesson we studied part 1, part 2. In part 1 we studied student a baker from Goa, and in part 2 we studied Kuruk. Here in part 3 we will study tea from Assam. See students, until now we took the glimpses of India in the form of baker from Goa, and Kurg. Secondly, here third part is tea from Assam. Then see students, Assam is one of the state of India which is famous for tea. Just Kurg is famous for coffee plantation, rainforest and spices. In the same way, tea is produced. Tea is grown up in Assam in numerous way. So let's see the glimpses of India part 3, tea from Assam. Tea from Assam, see students, Pranjul, a youngster from Assam, is Rajvir's classmate at school in Delhi. बघा प्रांजल नावाचा एक यंगस्टर, एक तरुण मुलगा हा आसामला राहतो आणि राजवीर नावाचा एक मुलगा आहे, तो पण तरुण आहे. तर त्याचा शाळेतला मित्र जो दिल्लीत होता. राजवीर क्लासमेट ॲट स्कूल इन दिल्ली, म्हणजे प्रांजल हा आणि राजवीर हे दिल्ली इथे शाळेत शिकत होते. राजवीर कुठं राहतो? दिल्लीला, आणि प्रांजल कुठे राहतो? आसामला. दोघी मित्र. प्रांजलचंच फादर इज द मॅनेजर ऑफ अ टी गार्डन इन अपर आसाम अँड प्रांजल हॅज इन्व्हायटेड राजवीर टू व्हिजिट हिज होम ड्युरिंग द समर वेकेशन. मग प्रांजल जो आसामला राहतो त्याचे वडील काय करतात? टी गार्डन म्हणजे टी, चहा ज्या ठिकाणी चहाचे जे बगीचे आहेत, बाग, त्याचे मॅनेजर आहेत ते अप्पर आसाममधले. आणि प्रांजलने काय केलं? राजवीर त्याच्या मित्राला समर वेकेशन म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत आसामला ये म्हणून इन्व्हाइट केलं. त्याला दाखवायचं होतं की आसाममध्ये काय काय प्रसिद्ध आहे आणि कशा प्रकारचं सौंदर्य आहे. मग बघूया आता आपण ह्या लेसनमध्ये. चाय गरम, गरम चाय, अ वेंडर कॉल्ड आउट इन अ हाय पिच्ड व्हॉइस. मग आता त्या ठिकाणी जसं चाय विकणारे असतात ना, रेल्वे स्टेशनवर आपण अशा प्रकारचा आवाज ऐकतो जास्त प्रकारे ना. रेल्वे स्टेशन, बस स्टँडला आपण ऊसाचा रस वगैरे किंवा काही वस्तू विकणाऱ्यांचा आवाज ऐकतो. पण रेल्वे स्टेशनवरती चाय विकणाऱ्यांचा जास्त आवाज आपण ऐकतो. चाय गरम, गरम चाय. हां, मग यांनी ऐकला. ही केम अप टू देअर विंडो अँड आस्क्ड, चाय साब. मग आता तो चाय विकणारा आला कोणाच्या? राजवीरच्या आणि प्रांजलच्या खिडकीजवळ आला ट्रेनच्या, आणि त्या ठिकाणी त्यांना विचारलं की चाय साब, चहा पाहिजे का? गिव्ह अस 2 कप्स, प्रांजल सेड. मग प्रांजल काय म्हणाला? प्रांजल म्हणाला की आम्हाला 2 कप चहा दे. दे सिप्ड द स्टीमिंग हॉट लिक्विड, आणि त्यांनी दोघांनी छानपैकी चहा घेतला. ऑलमोस्ट एव्हरी वन इन देअर कंपार्टमेंट वॉज ड्रिंकिंग टी टू. मग सगळेच जण त्या डब्यातले, रेल्वेच्या त्या डब्यातले जे लोक होते ते सगळेच त्या ठिकाणी चहा पित होते. डू यू नो दॅट ओव्हर 80 करोड कप्स ऑफ टी आर ड्रंक एव्हरी डे थ्रू आउट द वर्ल्ड, राजवीर सेड. मग आता राजवीर काय म्हणाला प्रांजलला की तुला माहिती आहे का 80 करोड कप चहा लोक दररोज पितात. 80 करोड या जगात. विव एक्सक्लेम्ड प्रांजल. हां, वाव, आपण वाव म्हणतो ना, वाव, तसं विव एक्सक्लेम प्रांजलने आश्चर्यचकित व्यक्त केलं ना. टी रिअली इज व्हेरी पॉप्युलर ना. चहा ही खूप पॉप्युलर आहे खरंच. द ट्रेन पुल्ड आउट ऑफ द स्टेशन. आता ट्रेन त्या ठिकाणाहून निघाली. प्रांजल बुरीड हिज नोज इन हिज डिटेक्टिव्ह बुक अगेन. आता प्रांजलने काय केलं? मग एक डिटेक्टिव्ह बुक जो असतं, डिटेक्टिव्ह म्हणजे आपण जे शोध घेतात, डिटेक्टिव्ह, गुप्तहेर त्याला म्हणतो आपण ना, जे शोध करतात, शोधून काढतात काहीतरी लपलेल्या गोष्टी, जसं CID इन्स्पेक्टर असतात तशा प्रकारे. तर प्रांजलने काय केलं? मग जशी ट्रेन पुढे सरकली, तिथून हल्ली, प्रांजलने आपलं पुस्तक वाचायला सुरुवात केली. बुरीड हिज नोज म्हणजे पुस्तकात डोकं घालणं, नाक खुपसणं.
Rajveer too was an ardent fan of detective stories, but at the moment he was keener on looking at the beautiful scenery. मग आता राजवीरलाही डिटेक्टिव्ह स्टोरीज वाचायला आवडतात, परंतु राजवीरने काय केलं, ट्रेनमध्ये बसलेला होता आणि आसामला तो जात होता प्रांजलसोबत. तर त्याला काय बघायचं होतं, त्या रस्त्यावरची शेतातली सौंदर्य बघायचं होतं. इट वॉज ग्रीन, ग्रीन एव्हरीवेअर. आता त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं लक्ष राजवीरचं गेलं त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी हिरवळ होती. राजवीर हॅड नेवर सीन सो मच ग्रीनरी बिफोर. आणि राजवीरने असंच हिरवळ कधीच पाहिलं नव्हतं याच्या आधी. देन द सॉफ्ट ग्रीन पॅडी फील्ड्स गेव वे टू टी बुशेस. मग काय झालं, नंतर मग पुढे त्याच्या कशाकडे लक्ष गेलं, भाताचे जे क्षेत्र होते, म्हणजे शेत होते ज्या ठिकाणी भात उगवला जातो, त्या भाताच्या क्षेत्रातून मध्ये पुढे त्याला चहाचे छोटे छोटे बुशेस म्हणजे प्लांट्स, झुडपं, छोटे छोटे झुडपं ज्या ठिकाणी चहा उगवली जाते असे ते झुडपं असे ते दिसले. इट वॉज अ मॅग्निफिसंट व्ह्यू. आता ते दृश्य अगदी आकर्षक असं भव्य असं दृश्य होतं ते. अगेन्स्ट द बॅकड्रॉप ऑफ डेन्सली वुडेड हिल्स अ सी ऑफ टी बुशेस स्ट्रेच्ड ॲज फार ॲज द आय कुड सी. मग आता काय, ज्या ठिकाणी तुमचं जिथपर्यंत लक्ष जाईल तिथपर्यंत त्या ठिकाणी त्या टेकडीच्या त्या झाडाच्या याच्यात काय दिसलं, आजूबाजूला झाडं आणि त्या ठिकाणी टेकडीच्या आजूबाजूला जे पण क्षेत्र दिसलं ते त्या ठिकाणी पूर्ण चहाचे झुडपं त्या ठिकाणी दिसत होते, म्हणजे चहा उगवलेली शेतात चहाचं क्षेत्र त्या ठिकाणी दिसत होतं. ड्वार्फिंग द टायनी टी प्लांट्स वेर टॉल स्टर्डी शेड ट्रीज अँड अमिड्स द ऑर्डरली रोज ऑफ बुशेस बिझिली मूव्ड ऑल लाईक फिगर्स. मग आता डॉर्फिंग म्हणजे काय, छोटे छोटे त्या ठिकाणी झुडपं, चहाचे झाडं म्हणजे जे उगवले जातात ते, आणि कसे ते आजूबाजूचे त्याच्या बाजूला काय झाडं होते मोठे मोठे, ते जणू काही त्यांना त्या झुडपांना म्हणजे त्या चहाच्या झुडपांना ते जणू काही सावलीच देत होते. आणि ते त्या सावलीमध्ये मोठ्या झाडांच्या सावलीमध्ये ते चहाचे झुडपं उगवलेले होते. ते चहाचे झुडपं जसे डॉल लाईक फिगर दिसत होते, म्हणजे बाहुलीसारखे दिसत होते, इतके सुंदर छान दिसत त्या ठिकाणी दिसत होतं. इन द डिस्टन्स वॉज अन अगली बिल्डिंग विथ स्मोक बिलोविंग आउट ऑफ टॉल चिमनीज. आणि लांब त्या ठिकाणी अजून काय दिसत होतं, बिल्डिंग दिसत होती, आणि त्या बिल्डिंगच्या याच्यातून चिमणीतून धूर निघत होता. चिमणी म्हणजे बघा बिल्डिंग्सवरती घरावरती अशी आपण एक छोटासा पाईप असतो काढलेला, आणि त्याच्यातून बघा धूर निघतं घरात जे पण आपण स्वयंपाक करतो वगैरे त्या चुलीचा. तर अशा प्रकारे चिमणी त्या ठिकाणी लांब बंगलो दिसत होता, चिमणी दिसत होती ना. हे अ टी गार्डन, राजवीर क्राईड एक्साइटेडली. मग आता राजवीरने टी गार्डन पाहिलं आणि जोराने तो म्हणजे उत्सुकतेने चांगला उत्साहाने तो ओरडला, हे टी गार्डन. प्रांजोल who had been born and brought up on a plantation didn't share राजवीरचं एक्साइटमेंट. आता प्रांजोलला हे काही नवीन नव्हतं, कारण की प्रांजोलचा जन्मच आसाममध्ये झालेला आहे, म्हणून प्रांजोलने त्याच्याकडे काही लक्ष दिलंच नाही. ओ दिस इज टी कंट्री नाव ही सेड. आता राजवीर काय म्हणाला की अरे असं वाटतं की आता चहाचा प्रदेश आला आहे, एक प्रकारे चहाच्या प्रदेशात आपण आलो आहे. आसाम हॅज द लार्जेस्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्लांटेशन्स इन द वर्ल्ड. बघा मग आसामला मध्ये जास्तीत जास्त टी उत्पादन केलं जातं. यू विल सी इनफ गार्डन टू लास्ट यू अ लाईफ टाईम. आणि तुम्हाला या ठिकाणी आसाममध्ये जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात, जोपर्यंत ते तुम्ही बघाल तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी टी गार्डन दिसतील. आय हॅव बीन रीडिंग ॲज मच ॲज आय कुड अबाउट टी, राजवीर सेड. आता मग राजवीर काय म्हणाला की मी वाचत आलो आहे चहाच्या बाबतीत की चहा कुठं उत्पादन केली जाते, कशी उत्पादन केली जाते. नो वन रिअली नोज हू डिस्कवर टी बट देअर आर मेनी लिजंड्स ना. मग कोणालाच माहिती नाही की चहा कोणी शोधून काढली, कसं काय चहा आली आणि आपण चहा कशी पितो, परंतु याच्या मागच्या भरपूर अशा कथा आहेत की चहा कशी आली या जगात. व्हॉट लिजंड्स
कोणत्या कोणत्या कथा आहेत मग? प्रांजलने त्याला विचारलं राजवीरला. वेल, देर इज द वन अबाउट द चायनीज एम्परर हू ऑलवेज बॉइल्ड वॉटर बिफोर ड्रिंकिंग इट. मग राजवीर काय म्हणाला की मी ज्या भरपूर कथा वाचलेल्या आहेत चहाच्या बाबतीत की चहा कशा प्रकारे आली या जगात, तर कोणत्या कथा आहेत असं प्रांजलने विचारलं. त्यावेळेस राजवीर काय म्हणाला की चीनमधला एक एम्परर होता, साम्राज्यकर्ता होता, की तो काय करायचा, पाणी प्यायच्या आधी त्या पाणीला तो उकळून घ्यायचा आणि मग पाणी प्यायचा. वन डे अ फ्यू लीव्स ऑफ द ट्विग्स बर्निंग अंडर द पॉट फेल इन टू द वॉटर गिविंग इट अ डेलिशियस फ्लेवर. मग एक दिवशी ज्या दिवशी तो पाणी गरम करत होता, उकळत होता, त्याच्या खाली जे छोट्या छोट्या काठ्या ज्या होत्या, लाकूड जे होते छोटे छोटे तुकडे, त्याच्यापैकी त्याचे काही पान जे होते, ते पान हे झाडाचे छोटे छोटे पत्ते जे असतात ना, छोटे छोटे पान, तर ते जे जळत होते खाली पाणी उकळताना, त्याच्यातले काही पत्ते हे पाण्यात पडले आणि पाण्यात पडल्यानंतर ते पाणी ज्यावेळेस त्याने पिलं तर त्यावेळेस त्याची चव अगदी चविष्ट असं ते होतं. इट इज सेड दे वेअर टी लिव्ज. आणि असं म्हटलं जातं की ते जे पत्ते पाण्यात पडले ना, पान, तर ते पान काय होते, चहाचे पत्ते होते, चहा पान होते ते. टेल मी अनादर, स्कॉफ्ट प्रांजल. आता प्रांजलने पुन्हा सांगितलं की अजून दुसरी कथा सांग मला की चहाच्या बाबतीत, की चहा कशी आली आहे जगात. वी हॅव ॲन इंडियन लिजंड टू. मग आता त्या ठिकाणी आता राजवीर काय म्हणतोय की आपल्याला अजून भारताची पण कथा आहे अशी. आता मी तुम्हाला सांगितलं चायनीजची. राजवीरने काय सांगितलं की चायनीज एम्पररने अशा प्रकारे तो पाणी उकळून प्यायचा आणि पाणी उकळताना त्याच्या ह्याच्यात काय पडलं, पत्ते पडले, पान पडले, तर ते पान कशाले होते, ते चहाचेच होते आणि त्या ठिकाणी चहा आली. परंतु आता भारतात पण असं कथा होऊन गेलेल्या आहेत चहाच्या बाबतीत. कशी? बोधिधर्मा अँड एन्शियंट बुद्धिस्ट ascetic cut off his eyelids because he felt sleepy during meditation. आता बोधिधर्मा म्हणजे जे संत आहेत बुद्ध धर्मातले, ते संत ज्यावेळेस मेडिटेशन म्हणजे काय, ज्यावेळेस ते चिंतन मनन करायचे, ध्यानधारणा करायचे बसून झाडाखाली, त्यावेळेस त्यांना झोप लागायची. डोळे बंद करून ज्यावेळेस चिंतन मनन करायचे त्यावेळेस त्यांना झोप लागायची. म्हणून ती झोप लागायला नको म्हणून त्यांनी काय केलं, आपल्या डोळ्याच्या ज्या पापण्या होत्या, त्या पापण्याची केस त्यांनी काढून तोडून फेकले खाली. आणि फेकल्यानंतर त्याच्या आजूबाजूला 10 टी प्लांट्स ग्रीव आउट ऑफ द आयलिड्स. काय, 10 चहाचे प्लांट्स त्या ठिकाणी उगवले. कुठं? ते आयलिड्स फेकले ना, त्यांचे डोळ्याचे पापण्यांचे जे केस त्यांनी फेकले, आयलिड्स काढून फेकले, तोडून फेकले. का? त्यांना झोप लागायची म्हणून. मग त्यांनी त्या ठिकाणी त्या आयलिड्स फेकल्यावरती 10 चहाचे प्लांट्स त्या ठिकाणी उगले. द लिव्ज ऑफ दीज प्लांट्स वेन पुट इन हॉट वॉटर अँड ड्रंक बॅनी स्लीप. मग आता जे चहाचे प्लांट्स त्या ठिकाणी 10 उगले, कुठं? आयलिड्स फेकल्यानंतर तिथं आजूबाजूला 10 चहाचे प्लांट्स त्या ठिकाणी उगले. तर उगवल्यानंतर ते पत्ते, ते पान हे हॉट वॉटरमध्ये टाकल्यानंतर काय झालं, ते प्याल्यावरती झोपच उडाली, म्हणजे झोपच लागे ना. कारण की आपण बघा, झोप न लागण्यासाठी चहा पितो ना, तर ती त्याच्या मागची कथा ही असेल कदाचित. ही भारतातली कथा झाली असं राजवीरने प्रांजलला सांगितलं. टी वॉज फर्स्ट ड्रंक इन चायना, राजवीर ॲडेड. राजवीरने काय सांगितलं प्रांजलला की सगळ्यात पहिले चायनामध्ये चहा पिली गेली. ॲज फार बॅक ॲज 2700 BC म्हणजे बिफोर ख्राइस्ट ना, म्हणजे 2700 वर्ष बिफोर ख्राइस्टच्या इसवी सन पूर्व आपण त्याला म्हणतो, त्याच्या आधीची त्याच्या वेळची गोष्ट ही आहे की सगळ्यात पहिले चहा चायनामध्ये पिली गेली. इनफॅक्ट वर्ड्स सच ॲज टी, चाय अँड चिनी आर फ्रॉम चायनीज. आणि तथापि काय झालं मग, चहा, टी, चाय, चिनी हे शब्द कुठून आले? चायनीजमधून आले. टी केम टू युरोप ओनली इन द 16th century अँड वॉज ड्रंक मोर ॲज मेडिसिन दॅट ॲज बेवरेज. मग टी हे युरोपमध्ये केव्हा आली?
16व्या शतकात आली आणि ती एखाद्या मेडिसिनसारखी तिचा वापर करू लागले लोक. The train clattered into Mariani Junction. The boys collected their luggage and pushed their way to the crowded platform. मग आता ते मरियानी जंक्शन या ठिकाणी ट्रेन पोचली त्यांची, असे गप्पा करत करत, आणि दोघं मुलं प्रांजल आणि राजवीर यांनी आपलं सामान घेतलं आणि गर्दीच्या त्या प्लॅटफॉर्ममध्ये त्या ठिकाणी रस्ता त्यांनी शोधला काढला. प्रांजलचंच पॅरेंट्स वेर वेटिंग फॉर देम. आता प्रांजलचे पॅरेंट्स त्या ठिकाणी दोघांसाठी वाट बघत होते. सून दे वेर ड्रायव्हिंग टुवर्ड्स देखिया बारी, द टी गार्डन मॅनेज्ड बाय प्रांजलचंच फादर. मग त्याच्यानंतर लगेच ते कुठं निघाले, मग तिथून ते स्टेशनवरनं देखिया बारी टी गार्डन या ठिकाणी, की जे प्रांजलचे फादर त्या ठिकाणी मॅनेजर आहेत ते लक्ष ठेवतात. अँड अवर लेटर द कार वीड शार्पली ऑफ द मेन रोड. आणि हळूहळू ते गर्दीतून कार ही मेन रोडला आली. वीर म्हणजे स्लोली. दे क्रॉस्ड अ कॅटल ब्रिज अँड एंटर्ड देखियाबारी टी इस्टेट. मग आता कॅटल ब्रिज म्हणजे असा एक छोटासा ब्रिज त्या ठिकाणी होता नदीवरती, आणि त्या नदीवरच्या ब्रिजला क्रॉस केलं आणि ते देखियाबारी टी इस्टेटला पोचले. प्रांजलचंच फादर स्लो डाऊन टू अलो अ ट्रॅक्टर पुलिंग अ ट्रेलर लोड ऑफ टी लिव्ज टू पास. प्रांजलच्या फादरने काय केलं, ट्रॅक्टरचा स्पीड हळू केला आणि पुलिंग अ ट्रेलर लोड ऑफ टी लिव्ज टू पास. त्याने ट्रेलर होल्डलं, ट्रॅक्टरचे ट्रेलर जे असतं ते लोड पास करण्यासाठी. धिस इज द सेकंड फ्लश ऑर स्प्राउटिंग पिरियड इजंट इट मिस्टर बारुआ. मग आता राजवीरने त्याच्या वडिलांना विचारलं, प्रांजलच्या वडिलांना, की बारुआ, हा आता तुम्ही जे ट्रॅक्टरचं ट्रेलर होल्ड लोड पास करण्यासाठी, तर मला असं वाटतं की स्प्राउटिंग पिरियड असेल हा चहाचा. म्हणजे स्प्राउट म्हणजे असे बघा कोंब काढतात ना ते प्लॅन्ट्स, त्याला स्प्राउटिंग म्हणतात. मग त्याने विचारलं राजवीरने, बारुआ म्हणजे काय, प्रांजलच्या वडिलांना, की हे आता टी अशा प्रकारची स्प्राउटिंग पिरियडमध्ये आहे मला असं वाटतं. इट लास्ट फ्रॉम मे टू जुलै अँड एल्स द बेस्ट टी. मग आता काय झालं की मे टू जुलैपर्यंत ते चालतं आणि छान चहाचं उत्पादन ते देतं. ऑन बोथ साइड्स ऑफ द ग्रॅव्हल रोड वेअर एकर अपॉन एकर ऑफ टी बुशेस ऑल नीटली प्रण टू द सेम हाईट. आता दोघी साईडला बघितलं तर रस्त्याच्या दोघी साईडला काय चहाचे छोटे छोटे झुडुपं त्या ठिकाणी दिसत होते. ग्रुप्स ऑफ टी प्लकर्स विथ बांबू बास्केट्स ऑन देअर बॅक विअरिंग प्लॅस्टिक अप्रॉन्स वेअर प्लकिंग द न्यूली स्प्राउटेड लिव्स. मग आता बरेचसे लोकांचा समूह हा चहा तोडत होता. चहाचे पान त्या ठिकाणी बांबू बास्केटमध्ये टाकत होतो. जशी आपण कपाशी वेचणी करतो बघा, कपाशी वेचणीसाठी आपल्याला खोड दिलेले असते, त्याच्यात कपाशी आपण वेचून त्या ठिकाणी टाकतो. तशाच प्रकारे टी प्लकर्स पण असतात आणि ते टी प्लकर्स आपले बांबूचे बास्केट पाठीवर बांधतात आणि एक प्लॅस्टिकचा ॲप्रॉन म्हणजे झगा ज्याला म्हणतो ते घालतात अंगात आणि ते स्प्राउटेड लिव्ज चहाचे पत्ते ते तोडतात, बास्केटमध्ये टाकतात. यू सीम टू हॅव डन युअर होमवर्क बिफोर कमिंग, प्रांजलचंच फादर सेड इन सरप्राईज. प्रांजलचे फादर त्याला काय म्हणाले राजवीरला, की तू अभ्यास करून यायचा हवा होता चहाच्या बाबतीत अजून. येस मिस्टर बारुआ, राजवीर ॲडमिटेड. हो, मी करायला पाहिजे होता. बट आय होप टू लर्न मच मोर व्हाईल आय एम हिअर. परंतु मला त्याग करण्यापेक्षा मी आता या ठिकाणी आलो आहे आणि मी अशी अपेक्षा करतो की मी टीच्या बाबतीत या ठिकाणी जास्त समजून घेईल की टी उत्पादन कसं घेतलं जातं. थँक्यू स्टुडंट्स. हिअर वी हॅव फिनिश्ड टी फ्रॉम आसाम, ग्लिम्सेस ऑफ इंडिया लेसन. या ओके, थँक्यू.